नमस्कार मंडळी. बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच घरात अळूवडी म्हटलं की फारच आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. परंतु अळूवडी बनवायला बऱ्याच जणांना कंटाळा येतो, कारण ही अळूवडी बनवताना भरपूर साऱ्या स्टेप असतात. त्यामुळे रेसिपी थोडी मोठी होते आणि वेळही लागतो. म्हणून मी आज तुमच्यासोबत कमी वेळात होणारी, म्हणजेच न वाफळता अगदी छान अशी भरपूर साऱ्या लेयर असणारी आणि कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची याची रेसिपी आज शेअर करणार आहे. अळूच्या पानामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यासाठी अळू खाण्याने भरपूर फायदे होतात आपल्या शरीरासाठी. त्यासाठी आपण रेसिपी सुरुवात करूया. इथे मी अळूची पानं घेतलेत, धुवून घेतलेत. त्यानंतर आपल्याला अळूची देठं काढून घ्यायची. देठं काढल्याच्या नंतर लगेच आपल्याला पानाच्या मागं जी शीर असते ती पण चाकूने कापून घ्यायची. बेलण्याने लाटून घ्यायचं पान. अशा पद्धतीने सर्व पाने मी इथे तयार करून घेतली आहे. त्यानंतर आपण एक मसाला बनवून घेऊ. त्यासाठी मिरच्या घेतल्यात 6 ते 7, अद्रक घेतलं आहे, आलं, जिरे घेतलेत 1 चमचा आणि 1 चमचा धने. हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. त्यानंतर इथे एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे मी. आणि 1/2 वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकणार आहोत. ओवा हातावर असा बारीक करून टाकायचा, त्याने वास चांगला येतो. नंतर थोडीशी हळद. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण केलेलं वाटण. आणि चिंच आणि गुळाचं हे एकत्रित मिक्स करून घेतलं आहे मी. चिंच भिजून घेतली ते पाणी टाकते याच्यामध्ये मी. हे जरूर टाका, छान चव येते. चवीनुसार टाकलं आहे मी, जेवढं अंदाजे लागेल तेवढं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. हे सगळं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने ठेवायचे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. या अशाच पद्धतीने ठेवायचं. त्यामुळे लावता येतं. पातळ असेल तर लावता येणार नाही त्यामुळे. त्यानंतर इथे मी घेतलं आहे सगळं साहित्य. सर्व पानाला आपण आता बेसन पीठ लावून घेऊ. आणि बेसन पीठ लावताना एकदम पातळच लावायचं, कारण जाड लावलं तर वडी ही कडक होत नाही, अशी ही होते. त्यामुळे पातळ लेयरच द्यायची. वाटण आपण जरा जाड बारीकच काढलं होतं, एकदम बारीक नव्हतं केलं. अळूची पानं खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत आपल्याला. अळूची पानं खाल्ल्याने वजन कमी होतं. सांधेदुखी असेल तर सांधेदुखी पण कमी होते. पोटाच्या समस्या असेल तर त्या देखील कमी होतात. पचनक्रिया सुधारते. डोळ्याच्या दृष्टीसाठीही अळूची पानं खाल्लेली चांगली असतात. त्यामुळे अळूची पानं अवश्य खावी. पाहू शकता इथं पूर्ण लावून झालं आहे 1 पानाला बेसन पीठ. अशाच पद्धतीने आपण एकावर एक ठेवून अशी लावून घेणार आहोत.
अशा पद्धतीने आपण वडी बनवून घेतले. 2 झाल्या ते. आता ह्या तळण्यासाठी तेल तापत ठेवलं मी. नंतर इकडे लगेच कट करून घ्यायची. कट करताना सुरी ही धारदार असावी, कारण पानं कापण्यासाठी व्यवस्थित कापण्यासाठी, कारण आणि पातळ पातळच कापायची, जास्त दाबायचे आणि हलक्या हाताने धरायचे. त्यानंतर सर्व कापून घेणार आहोत आणि तेलात तळताना ज्याचा आकार वाकला तर तो व्यवस्थित करायचा आणि तळून घ्यायचे लगेच मीडियम गॅसवर. सर्व वड्या आपण टाकून घेऊ. यामध्ये आपण तुम्ही आवडीनुसार पांढरे तीळ पण टाकू शकता. राहिलेल्या वड्या पण आपण इथे तळून घेऊ. पाहू शकता एकदम छान दिसतात, किती छानपैकी तळल्या जात आहेत. पाहू शकता किती मस्त दिसतात ते, अगदी कुरकुरीत अशा खमंग आळूवडी. एक तोडून दाखवते, बघू शकता किती लेअर सुटती आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी. आवडली तर नक्की बनवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.